तुम्ही रडत असताना तुमच्या पाठीवर थाप मारून काय भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे एवढं तर म्हणण्याची मी येऊन जवळ गेलो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे? माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही, तुमच्या जनतेच्या जोरात पुढच्या दार तोडून लाच मारून आत प्रवेश करणार. माझा पक्ष कमी पडला, माझ्याने पक्षाने सांगायला पाहिजे होतं की आघाडीत तुटली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही. माझ्या पक्ष कमी पडला. आटपाडी तालुक्यातनं 15 ते 20 हजारचं मताधिक्य अपक्ष घेणार, पूर्ण माहिती एक बाजूला असताना हे वातावरण आहे. तुमच्या प्रत्येक सुखात, लग्न असलं, कार्यक्रम असला, देवाचा कार्यक्रम असला, बस्तीचा कार्यक्रम असला, प्रत्येक कार्यक्रमात मी हजेरी लावलेली आहे. तुमच्या घरात दुःखाचा कार्यक्रम असला, प्रत्येक घरातला जो पाटलाचा असू दे, गावडेचा असू दे, कांबळेचा, प्रत्येक घरात वेळ चालल्यावर जास्तीत जास्त प्रयत्न केला की आम्ही जाऊन त्यांचं सांत्वन करू शकू. मी तुमचं घर चालवू शकणार नाही, मी सत्तेत नाही, मला जाणीव आहे, पण दुःखात तुमच्या बरोबर यायची जबाबदारी वसंतदादांचे नातू म्हणून मी समर्थपणे पेलली. तुमच्या भागात पाऊस अवकाळी पडला, तुमच्या बागाचं नुकसान झालं, मी येऊन तुमच्या नुकसान भरपाई करू शकत नव्हतो, पण तुम्ही रडत असताना तुमच्या पाठीवर थाप मारून काय भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे एवढं तर म्हणण्याची मी येऊन जवळ गेलो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा खासदार होता कुठे? का आलं नाही तुमच्याकडे? का तुमच्या अश्रुपुसाला कोणी तर तुम्हाला सापडलं नाही? आणि मग निवडणूक आली तर कुणीतरी म्हणते विशाल पाटलांचा संपर्क नाही म्हणून आम्ही उमेदवारी, काहीच संपर्क नसलेला, कुणालाही न ओळखलेला, फक्त 4 कुस्त्या जिंकलेल्या माणसाला आम्ही उमेदवार करतो. माझा पक्ष कमी पडला, माझ्याने पक्षाने सांगायला पाहिजे होतं की आघाडीत तुटली तरी चालेल पण आम्ही विशालला सोडणार नाही. माझ्या पक्ष कमी पडला आणि मग मी खचलो, म्हटलं राहू दे आता, खूप झाल्या हेलपाट्या, एक दिवस दिल्लीला जावा, एक दिवस मुंबईत जावा, मग नागपूरला जावा. 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये होते, उद्या भाजपमध्ये जातील असल्या लोकांच्या जाऊन पाया पडून आलो. एक खासदार महाराज सांगलीत आले, विशालशी अन्याय करणार आहे, विशालला तिकीट देणार नाही म्हटले, निवडणूक लागली तेच गेले भाजपला. अशा लोकांकडे मी सांगतोय, ज्या ज्या लोकांकडून सहमत त्यातले 2-4 आणि पक्ष सोडून जातो. अशा लोकांच्या पाया पडलाय. महिना दीड मला इलेक्शनचा काळ मी दिल्ली मुंबई फेऱ्या मारायला, शेवटी म्हणतो आता संपर्क तुटायला लागलाय, गप बसलं पाहिजे. लोकांचे फोन यायला लागले, मी फोनच बंद करून टाकला. आता जाऊ दे म्हणतो, काय आता काय करायचं, नशीबच आपलं असल्याचं करायचं. आपल्या पोट्याला अन्यायचा नशिबाला आपण गप बसतो. बायको आली, बायको म्हणली तुम्ही ह्यावर उभारलं पाहिजे. म्हणलं तुला काय कळतंय आता राजकारण, मला शिकवा लागले म्हणतो. ते म्हणले हा तुम्ही फोन बंद केला, माझा वाजा. मला फोनवर फोन आले, फोन चालू करा, लोक काय म्हणतात बघा जरा. प्रत्येक जण तेच सांगा, थांबायचं नाही, तिकीट मिळो न मिळो लढलं पाहिजे. घोरपडे सरकारांचा निरोप आला, विशाल पाटील तुमच्यावर अन्याय होतो, असाच अन्याय माझ्यावर झाला होता आणि अशा अन्यायाच्या विरोधात ही जनता उठली होती आणि मला पक्ष निवडून आणली होती. या जिल्ह्याला इतिहास आहे बंडाचा, बंडाला घाबरू नका, फक्त बंड चांगल्या कारणासाठी, लोकहितासाठी लढूया. लोकांना हा खासदार घालवायचा होता, समर्थ पर्याय पाहिजे होता. मी काय काम केलं म्हणून नाही, पण ह्याला आता घालवायचं. विशाल पाटील लढतो त्याच्या पाठीशी स्वतः आपणच उभ्या म्हणून राहायचं अशी भावना जनतेत नाही. आणि लोकांनी ठरवलं ह्याला आता पाडायचं. मला म्हटलं उभारलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज भरायला आपण ठरवलं. लई काही निरोप पाठवले नव्हते, भरभरून तुम्ही आला. आज भरायची मिरवणूक नाही, ती विजयाची मिरवणूक, एवढी जंगी मिरवणूक तुम्ही त्यात. मला लोकांना आमिष दिली, काय असेल ते खर्च सांगा, माघार घेतली पाहिजे. शिवसेनेने जाहीर केलं विशाल पाटलांना आम्ही दिल्लीला पाठवणार, पण मागच्या दाराने राज्यसभेला पाठवणार. कोण म्हटलं विधानसभेला पाठवणार, मुंबईला विधान परिषद मागच्या दाराने पाठवणार.
हा जो स्वार्थाचा बंड होता, हा जो एका कुटुंबासाठी बंड होता, तर मी गप्प ते स्वीकारून घरी बसलो असतो. मी लहानपणापासून वयाचं 25 वर्षापासून मी तिकीट मागतो, मला मिळालं नाही. मला लोक जेव्हा जेव्हा थांब म्हणतात मी थांबतो. ह्या वेळेला मला एकही माणूस थांब बनेना, फक्त मांडवली करणारे नेतेच थांब म्हणत. म्हणून निर्णय घेतला, नशिबात असेल ते होईल. माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही, तुमच्या जनतेच्या दोरात पुढच्या दार तोडून लाच मारून आत्मवेद करणार. आणि ही शक्ती मला मिळते हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने. 35 वर्ष झाली वसंतदादांचं निधन होऊन, 35 वर्ष झाली. अजूनही एवढं प्रेम तुम्ही आमच्या घरावर करताय हे बघून मन भरावणार. आम्हाला ही जाणीव आहे की तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा आहे. मी जेवढं करतो त्याच्याहून जास्त मी केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे, जी मला जाणीव आहे. एवढ्या विरोधात सगळे नेते उलटे असताना सुद्धा जनता मला तारते हे मला लक्षात आलेलं आहे. मला तुम्हाला सोडून काय करायचं नाहीये, म्हणून मी म्हटलो ही निवडणूक मी लढवणार, जनतेसाठी लढवणार. आणि निकाल काही लागो, निकाल चांगलाच लागणार आहे, पण काही लागो मी अहोरात्र तुमच्यासाठी लढणार. निवडून आलो तुमचा खासदार म्हणून, आपलासा वाटणारा खासदार म्हणून, अभिमान वाटेल असा खासदार म्हणून, तुमचा स्वाभिमान जीवन ठेवणारा खासदार म्हणून. सांगलीला हा स्वाभिमान आहे, सांगलीचे अस्तित्व आहे, सांगलीला परंपरा आहे. मला चिन्ह देण्यासाठी विरोध झाला. आज छाननीत बात करण्यासाठी 2-4 ठिकाणी जाऊन त्याच्या विरुद्ध काय कागद मिळतात का प्रयत्न झाला. नाव माझं यादीत खाली यावं म्हणून प्रयत्न झाला. तिथे नावात कसं असते, पहिल्या पक्षाची नावं असतात, पुन्हा अपक्षाची नावं मागणं लिहिली जातात. अपक्षांची नावं लिहित असताना ते 12 खड्याप्रमाणे लिहिली जातात. क क ग ग न ट ट ज ज न च च. आता माझं नाव विशाल, हो य र ल व श, शेवटी त्यामुळे यादी लागली आणि माझं नाव लागलं 17व्या नंबरला. आता मला बी काळजी वाटली, उभारलोय खरं, आता कधी लोक हुडकायची माझं नाव, फोन बटन दाबायचं मला. योगायोगानं काय झालं, त्या मशीनीत एका मशीनवर 16च नावं लागतात आणि त्यामुळे माझं नाव गेलं दुसऱ्या मशीनवर, लागून 2 मशीन, आणि दुसऱ्या मशीनवर नाव गेलं माझं 1 नंबरला. म्हणजे चोर मला खाली टाकायचा प्रयत्न करतात, देव मला वर उचलाला. मतदानाला अशा 2 मशीन समोर बाजूला ठेवले असतात. इथं बटन दाबलं, इथून चिठ्ठी बाहेर दिसणार. असा हात गेला, एक डाव्या हाताला मशीन आहे 16 नावं असणार, उजव्या हाताला मशीन आहे 4 नावं, एक नोटा 5च नाव बटन असतात. आता डावा हात अशुभ असतो, डावा हात नकोच राहतो. आणि उजवा हात वाकडा कशाला करायचा, सरळ जाऊन बटन दाबायचं. लिफाफा, लिफाफा हे चिन्ह. माझे आमदार हनुमंतराव पाटील साहेबांचे नातू पदम पाटील, पदमभाई इथं आलेले विट्यावर. हा लिफाफा मला चिन्ह मिळाला, तर कसं मिळालं कुणाच मी मागेल ते चिन्ह यांनी मागताय. अपक्ष मागतात, अपक्ष मागतात. हा लिफाफा बंद पाकिट, हा आहेर भरून मताचं आज तुम्ही मला द्यायचं, ही चिठ्ठी तुम्ही द्यायची आहे, हा संदेश पाठवायचा. ह्या बंद लिफाफ्यात दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही, सांगलीचा खासदार मुंबई ठरवणार नाही, सांगलीचा खासदार हा आर्गेट ठरणार. प्रत्येक ठिकाणी वातावरण बदलतं. मिरज तालुका आपला होम पिच आहे. मिरज तालुक्यातलं सरकार आपण लाखाच्या वर लीड घ्यायची, मोकायचे फक्त विषय हिथंच संपवायचा, वर काय चालला. लोक मोहते आहोत तिथं खानापूर आठवडला काय चाललंय बघा, तिथंच मला काळजी आहे. परवा खासदार म्हटलं 89,000 मतं लीड मिळेल म्हणे. मलाही काळजी. मी गेलो फिरायला, आटपाडी तालुक्यात गेलो,
तिथे एक बी नेता आपल्यावर नाही. सगळे नेते, आजी माझी भावी सगळे आमदार सगळे भाजप बरोबर आहे. सगळे एक कार्यकर्ता गावात मिळतो का नाही परिस्थिती नाही, पण दौरा केला पाहिजे म्हणून आम्ही गावोगावी भेटी द्यायचं ठरवलं. त्या गावात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आम्ही टाकलं विशाल पाटील येणार आहे, कोण आलं तर आलं. गावात गेल्यावर जरा असे रस्त्यावर 4 लोक उभा झाले दिसली, जरा पुढे गेला आणि 10 दिसली, तिथं 12 दिसली आणि सगळी एकामेका समोर आली. हा काम करतोय भाजप, तो काम करतोय एकनाथ शिंदेचं, हा काम करतोय अजित पवारचं. ही सगळे एकत्र गोळा झाले आणि एकामेकाकडे बघून विचारले, तू कसा आला, तू कसा आला, हे ना कळणार. प्रत्येक जण म्हणला अहो काय व्हायचं पक्षाचं. ह्या वेळेला जनता आमचं कुणाचं ऐकणार नाही, जनता ईशान पाटला बरोबर आहे. त्यामुळे आम्ही सगळे आलोय. प्रत्येक गावात उन्हाची जंगी स्वागत, जंगी मिरवणूक प्रत्येक गावात निघाली. आटपाडी तालुक्यातनं 15 ते 20 हजारचं मताधिक्य अपक्ष घेणार. पूर्ण माहिती एक बाजूला असताना हे वातावरण आहे. विटा शहरातनं आता पदम भैया इथं आलेले आहेत. विटा शहरात सुद्धा परिस्थिती आहे. सगळे नेते सांगतात संजय काकाला मत द्या. लोक म्हणतात हो 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 देऊया. ती मतपेटी उघडू देत. या सगळ्यांचा जो भ्रम आहे तो भ्रम ह्या वेळेला जनताच संपवणार. तुम्ही असं छळून, महागाईचा मार देऊन, लोकांना त्रास देऊन, पाण्याचं राजकारण करून, प्रत्येक वेळी पाणी सोडताना खासदार राजकारण केल्याशिवाय पाणी सोडतो. मुद्दामून अधिकाऱ्याला फोन करायचा, पाणी बंद करायचं. 4 लोक गावात घेऊन या म्हणायचं, 4 गाड्या भरून आल्यावर त्याला म्हणायचं माझ्यावर राहिलं पाहिजे मग पाणी सोडतो. आता काय करतो शेतकरी, अण्णा नारायण धरले गाढवाचे पाय, सोड म्हणायचं तो सोडतोय की गावात येऊस तुम्ही पाणी बंद, पुन्हा दुसऱ्या गावात. शेतकऱ्याची हाय लागणार आहे या माणसाला. शेतकऱ्याची वाईट परिस्थिती केलेली आहे. जीएसटी मध्ये लूट केलेली आहे. आपले पैसे काढले, आपल्या खिशात द्यायचा प्रयत्न केला, आपल्याला फसवलेला आहे. अशी प्रवृत्ती संपवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून येत्या निवडणूक मला खूप बोलायचं आणि 2 सभा आपल्याला करायच्या तरी सरकार अजून खूप प्रभावीपणे आपला मुद्दा मांडणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे हलू नये अशी माझी इच्छा आहे. येणाऱ्या निवडणुकीत लिफाफा 17 नंबरला दुसऱ्या उजव्या हाताच्या सरळ हाताच्या बाजूच्या मशीनला सगळ्यात पहिलं नाव बटन दाबून तुम्हाला पाहिजे असा खासदार दिल्लीला पाठवा. अहो रद्द तुमच्यासाठी सरकार हे मी तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही रजा घेतो. नमस्कार.